आजची पत्रकार परिषद ही उद्योग विभाग आणि MIDC अंतर्गत 2 वर्षांमध्ये झालेली इन्व्हेस्टमेंट या संदर्भातली आजची ही पत्रकार परिषद आहे। आणि या पत्रकार परिषदेतनं मला 2 महत्त्वाच्या ज्या गोष्टी आपल्याला सांगायच्या आहेत ते म्हणजे त्याचं एक ट्विट माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी देखील केलेलं आहे, उद्योगमंत्री म्हणून मी देखील केलेलं आहे। आणि यावर्षी पुन्हा एकदा महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीमध्ये नंबर 1 आहे। हे काय आम्ही स्वतःहून सांगितलेलं नाही, दिल्लीमधनं जी आकडेवारी जाहीर झाली आणि ऑथेंटिक एजन्सीकडनं झाली त्याच्यातनं पुन्हा एकदा महाराष्ट्र उद्योग क्षेत्रामध्ये 1 नंबर आहे हे अधोरेखित झालेलं आहे। पण हे सगळं अधोरेखित करत असताना कायमस्वरूपी काही पत्रकार परिषद घेऊन कायमस्वरूपी काही ट्विट करून महाराष्ट्राच्या उद्योग जगताला बदनाम करणारी प्रवृत्ती महाराष्ट्राच्या राजकीय जडणघडणीमध्ये निर्माण झालेली आहे। आणि म्हणून एक आकडेवारी फक्त मी या पत्रकार परिषदेतनं संपूर्ण महाराष्ट्राला आपल्याला आणि जनतेला कळावी यासाठी मुद्दामून या ठिकाणी देणार आहे। आपण 2021-22ची पहिली जर आकडेवारी बघितली तर महाराष्ट्रामध्ये परकीय गुंतवणूक आली होती 1,14,964 रुपये। त्यावेळी कर्नाटक होतं 1,63,795 रुपये, म्हणजे कर्नाटक 1 नंबरला होतं। दुसऱ्या वर्षी गुजरात 1 नंबरला होतं। आणि पुढची 2 वर्ष सत्तांतर झाल्यानंतर विशेषतः ज्याचा उल्लेख केला पाहिजे की एकनाथजी शिंदेसाहेब देवेंद्रजींचं सरकार आल्यानंतर, अजितदादांचं सरकार आल्यानंतर सलग 2 वर्ष महाराष्ट्र पुन्हा एकदा 1 नंबरला आलेला आहे। त्याची आकडेवारी कालच जाहीर केली, सगळी जर मिळून आपण आकडेवारी काढली तर 4,78,000 कोटीपर्यंत जाते। गुजरातची आकडेवारी काढली तर 2,98,000 कोटीपर्यंत जाते आणि कर्नाटक त्याच्या खालोखाल आहे। मला काही लोकांना एकच विनंती करायची आहे की हे आकडे जरा बघितले पाहिजे। हे आकडे बघून महाराष्ट्र कशा पद्धतीनं उद्योगांचं स्वागत करतं आणि उद्योजक कसं महाराष्ट्राला प्रेफरन्स देत आहेत हे याच्यामधनं सगळ्यांच्या लक्षात आलं पाहिजे। आणि म्हणून एकच महत्त्वाची अजून याच्यात मला गोष्ट सांगायची की हिंजेवाडीच्या बाबतीमध्ये जे काही सारखं सांगितलं गेलं की 37 कंपन्या ह्या सोडून गेल्या, मग ह्यांनी राजीनामा द्या, मग त्यांनी राजीनामा द्या। आपल्याला एक महत्त्वाची आज मी आकडेवारी सांगणार आहे की हिंजेवाडीमध्ये ज्या कंपन्या गेलेल्या आहेत असा शब्दप्रयोग केला जातो, तर त्या गेलेल्या नाहीत, त्या स्थलांतरित झालेल्या आहेत। आणि त्या स्थलांतरित कधी आणि कुठे झाल्या आहेत त्याची देखील आज मी माहिती देणार आहे। एकीकडे महाराष्ट्र उद्योग जगतामध्ये देशात 1 नंबरला येतोय आणि त्याच महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम काही विरोधक मंडळी करतायत, हे देखील जनतेला कळलं पाहिजे। हिंजेवाडीमध्ये 37 कंपन्या गेल्या, त्यातल्या 21 कंपन्या ह्या अगोदरच गेलेल्या आहेत। पण अगोदरच गेलेल्या आहेत याचा अर्थ राज्य सोडून त्या गेलेल्या नाहीत, त्या कंपन्या महाराष्ट्रामध्येच आहेत। आणि जे कोण ट्विट करतायत, जे कोण टीका करतायत, जे कोण आम्हाला सल्ले देत आहेत त्यांच्या 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 2020मध्ये 6, 2021मध्ये 3 आणि 2022मध्ये 4 अशा 13 कंपन्या मी गेल्यात असा शब्दप्रयोग करणार नाही, स्थलांतरित झालेल्या आहेत। ह्याचा शब्दप्रयोग मी गेल्या अशा पण करू शकतो, परंतु त्यांनी केलं म्हणून आपल्याला करायचं नाही, स्थलांतरित झालेल्या आहेत। आणि या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये 3 कंपन्या ह्या स्थलांतरित झालेल्या आहेत। आता 37 पैकी कुठच्या कंपन्या कुठे गेलेल्या आहेत याची देखील यादी माझ्याकडे आहे। ती 16 कंपन्यांची यादी आता माझ्याकडे आलेली आहे, ज्या महाराष्ट्राच्या आजूबाजूला, पुण्याच्याच आजूबाजूला स्थलांतरित झालेल्या आहेत, तिथेच रोजगार त्यांनी निर्माण केलेला आहे। सांगण्याचा हेतू हा आहे की हा प्रयोग जर निवडणुकीच्या धामधुमीमध्ये केला असता तर काही मतं तरी वाढली असती, म्हणजे खोटं नाटक बोलून। परंतु निवडणूक झाल्यानंतर नाहक ट्विट करायचं, महाराष्ट्राच्या उद्योग जगताला बदनाम करायचं, उद्योजकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण करायची। मी याच्या पुढे जाऊन सांगतो की भविष्यामध्ये फार मोठे प्रकल्प हे महाराष्ट्रामध्ये येत आहेत आणि त्याचं स्वागत देखील आम्ही करणार आहोत। आम्ही डावोसला जे MOUs केले, मला एकच प्रश्न विचारायचा आहे सगळ्या जे कोण ट्विट करतात, ट्विटधारक आहेत त्यांना,
2022ला डावोसला आमच्यासारखाच एक कार्यक्रम झाला, शिष्टमंडळ तिथं गेलं, MIDCच्यात सगळे पैशाने गेले, त्याच्यामध्ये उद्योग मंत्री होते, ऊर्जा मंत्री होते, पर्यावरण मंत्री होते, त्यांचे सगळे OSD होते, त्या वादात मला जायचं नाही। त्यावेळी 80,328 कोटीचे MOU झाले आणि त्या MOU मध्ये महाराष्ट्रात आल्यानंतर असं सांगण्यात आलं की 50,000 कोटीचा एनर्जीचा MOU झालेला आहे। हे सगळं करताना उद्याच्या पत्रकार परिषदेमध्ये किंवा उद्याच्या ट्विटमध्ये एवढंच विरोधकांनी सांगितलं पाहिजे की 50,000 कोटीचा जो MOU झालेला आहे त्याचा यावर्षीचा स्टेटस काय, 50,000 कोटीचं नक्की पुढे काय झालं, ती कंपनी अस्तित्वात आहे का, ती कंपनी कुठं काम करते आणि त्याची सध्या परिस्थितीतली इन्व्हेस्टमेंट किती। ज्यावेळी आपण 50,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट आली म्हणून सांगतो आणि दुसऱ्यावर टीका करतो, तर हा देखील आपण विचार केला पाहिजे की तुमच्यामध्ये सत्तेमध्ये असताना तुम्ही देखील दावोसला जाऊन आलाय आणि तुम्ही देखील महाराष्ट्राला सांगितलं की आम्ही 80,328 कोटीचे MOU केलेले आहेत। तिथं असं देखील सांगण्यात आलं की ते सगळे MOU MIDCचे आहेत, तर ते कुठेही MIDCचे नाहीत। त्याच्यामधला 50,000 कोटीचा MOU हा एनर्जीचा होता आणि त्याच्यासाठीच तत्कालीन ऊर्जा मंत्री हे डावोसला गेलेले होते। पण त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली 1,37,000 कोटीचे MOU झाले आणि यावर्षी 3,23,000 कोटीचे MOU झाले। मग मागच्या 1,37,000 कोटीच्या MOUचं काय झालं, तर त्याच्यामधल्या 11 MOUना आम्ही चालना दिली आणि त्याच्यामधनं 1,05,000 कोटीचे प्रकल्प हे प्रगतीपथावर आहेत। म्हणजे आमचा सक्सेस रेट हा जवळजवळ 78% आहे आणि 80,000 कोटीतले 50,000 कुठे गेले हा जर आपण शोध लावला तर 2022चा सक्सेस रेट आपण जर काढला तो 25 ते 26% आहे। बरं, तो 25 ते 26% जो सक्सेस रेट आहे त्याच्यामध्ये सिनार्मस नावाची कंपनी होती जी आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांनी कॅबिनेट मीटिंग घेतल्यानंतर त्याला पैसे मिळालेले आहेत, देवेंद्रजींच्या पुढाकाराने ती इथे थांबलेली आहे। त्याच्यामुळे त्या 30,000 कोटीतले 20,000 कोटीचा MOU ज्याची अंमलबजावणी आम्ही करतोय। मग 80,000 कोटीचे 10,000 कोटीचे प्रकल्प जे आहेत, 80,000 कोटी मधले 10,000 कोटीचे, हा जर आपण आकडा काढला तर तुमची आकडेवारी पहिली त्यांनी समजून घेतली पाहिजे आणि मग महाराष्ट्राच्या जनतेला किंवा तरुणांना संभ्रमावस्थेत टाकलं पाहिजे की हा प्रकल्प गेला आणि तो प्रकल्प गेला। आता हिंजेवाडीच्या बाबतीतली जर यादी पाहिजे असेल आपल्याला, कुठं स्थलांतरित झाले त्याची सगळी यादी आहे। म्हणजे 37 कंपन्यांपैकी 21 कंपन्या ह्या ऑलरेडी स्थलांतरित झालेल्या होत्या। करोनाचा काळ सांगून 2.5 वर्षामध्ये जवळजवळ 13 कंपन्या ह्या स्थलांतरित झाल्या आणि त्याच्यानंतर 3 कंपन्या ह्या आता 2 वर्षामध्ये स्थलांतरित झालेल्या आहेत। आणि म्हणून मला असं वाटतं की राजकारणासाठी राजकारण करायचं म्हणून जे आपण सरकारच्या माध्यमातून उद्योग विभागाला बदनाम करतो, त्याच्यामुळे उद्योग विभाग बदनाम होत नाही तर ते पूर्ण सेक्टर बदनाम होतं आणि उद्योजक इन्व्हेस्टमेंट करण्याच्या दृष्टीनं कुठंतरी मागं पुढं करतात। आणि म्हणून आजही उद्योगमंत्री या नात्यानं मी ज्यांनी ट्विट केलं, ज्यांनी गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला त्यांना एक सूचना करतो की आज जे मी पत्रकार परिषद घेऊन काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याचा खुलासा त्यांनी करावा आणि हा खुलासा करत असताना जसे आकडे आणि पुरावे मी दिलेले आहेत तसे त्यांनी आकडे द्यावेत। 5 वर्षामध्ये मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतनं किती उद्योजक बनले हे देखील त्यांनी सांगितलं। 1220 किती, 1220 किती गतिमान सरकार होतं का बघा, 1220 एक आकडा आहे एका वर्षीचा, एक आकडा 3,900चा आहे आणि एक आकडा जो आहे तो 4,000चा आहे आणि तिन्ही मिळून जर आपण बघितलं तर 9,000 उद्योजक 3 वर्षामध्ये ते करू शकले आणि या सरकारनं, महायुतीच्या सरकारनं 2 वर्षामध्ये 31,000 उद्योजक तयार केले। परकीय गुंतवणूक तर आपण आणलीच, परंतु जिल्हा स्तरावर स्थानिक गुंतवणूक करण्यासाठी आपण प्रोत्साहन दिलं। यावर्षी 96,000 कोटी रुपये हे स्थानिक गुंतवणुकीमध्ये उद्योजकांनी गुंतवणूक त्याची केलेली आहे आणि त्याच्यातनं देखील 1.5 ते 2 लाख रोजगार निर्माण होणार आहे। आणि म्हणून मला ह्या पत्रकार परिषदेचं आयोजन करावं लागलं की कायमस्वरूपी एखादी कंपनी स्थलांतरित झाली, एखादी कंपनी येऊ शकली नाही तर ताबडतोब उद्योग विभागाच्या मंत्र्यांनी काय करायचं, मुख्यमंत्र्यांनी काय करायचं, देवेंजींनी काय करायचं, अजितदादांनी काय करायचं याचे सल्ला देणारे प्रचंड आहेत। पण हुंदाई कंपनी काय येत नव्हती याचा देखील खुलासा झाला पाहिजे। रिफायनरीसारख्या प्रकल्पाला विरोध खासदार करतात, आमदार त्याचं समर्थन करतात,
याची देखील प्रेस कॉन्फरन्स झाली पाहिजे. आणि म्हणून मला फक्त या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की ज्या पद्धतीनं उद्योग विभागाला MIDCला बदनाम करण्याचं काम काही लोक करत आहेत, त्यांनी सुरुवातीला स्वतःचं आत्मचिंतन करावं, स्वतःचं आत्मपरीक्षण करावं आणि मग बाकीच्यांना सल्ले द्यावेत, एवढीच मला या पत्रकार परिषदेनं त्यांना विनंती करायची आहे. नाही, कारण एक नक्की खरं आहे की तो MIDCचा रस्ता नाही आहे. तो आधी पहिला एक सांगतो, तो वेगळ्या फंडातनं मंजूर झालेला रस्ता आहे. काही तिथल्या जागेच्या अडचणीमुळं तो रस्ता होऊ शकला नाही, त्याच्यामुळे वाहतूक कोंडी होते. हे नाकारण्याचा प्रश्न येत नाही, आम्ही नाकारत देखील नाही. मी स्वतः असोसिएशनच्या काही लोकांशी बोललेलो आहे, त्यांचं बोलणं देखील माझ्याकडे आहे, पण ते योग्य नाही तुमच्यासमोर सगळ्यांसमोर मी आता ते ऐकून दाखवणं. त्याच्यावर कोणावर आक्षेप आहेत, काय आक्षेप आहेत, वेळ पडली तर ते देखील माझ्याकडे आहे, पण मला ते असल्या राजकारणामध्ये जायचं नाही. परंतु मी काल देखील त्यांच्याशी बोललो. मी स्वतः त्या ठिकाणी येतो, ज्या ज्या विभागाचे अधिकारी पाहिजेत ते सगळे अधिकारी घेऊन येतो आणि त्याच्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो. वाहतूक कोंडी होते ती MIDCच्या कुठच्याही रस्त्यावर होत नाही, ती मुख्य रस्त्यावर होते आणि त्याच्यामुळे त्याच्यावर काय मार्ग काढला पाहिजे त्यासाठी मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन बैठक घेणार आहे. ठीक आहे, हा विचारा. एक्झिट पोल आता येते, सर्वात संमिश्र प्रतिक्रिया येतात. महाराष्ट्र आणि बिहारमध्ये NDA आघाडीला फटका बसेल असं चित्र दिसत आहे. आपली काय प्रतिक्रिया? राजस्थानमध्ये आणि मध्य प्रदेशमध्ये देखील 80च्या वर NDAच्या जागा येणार नाही असाच एक्झिट पोल होता. पण एका राज्यामध्ये 161 पर्यंत आपण गेलो NDA आणि एका राज्यामध्ये 115च्या पुढे गेलो. त्याच्यामुळं कुणी किती एक्झिट पोल जरी सांगितले तरी महायुतीचेच खासदार हे महाराष्ट्रामध्ये आणि बिहारमध्ये जास्त निवडून येतील. इंडिया आघाडीची दिल्लीमध्ये बैठक पार पडलेली आहे. मल्लिकार्जुन यांच्या घरी तिथे त्यांनी इंडिया आघाडीचा पंतप्रधान नेमण्यासाठी बैठक घेतलेली आहे. पुढच्या काही वेळातच त्यांचा पंतप्रधान पदाचा चेहरा समोर येणार आहे किंवा नाव अधिकृत घोषित करणार. नाव घोषित करायला काय, जे होणारच नाही तर त्याला 3 दिवस तरी मी पंतप्रधान पदाचा उमेदवार आहे हे भाग्य, बाकी ह्याच्या पलीकडे काय. एक मानसिक समाधान की मी पंतप्रधान पदाचा उमेदवार आहे, ह्याच्या पलीकडे काहीच नाही. आणि जे कोण पंतप्रधान पदाचे उमेदवार 3 दिवस राहणार आहेत त्यांना माझ्या शुभेच्छा. आज इंडिया आघाडीची बैठक होती आहे, या बैठकीला नेहमी उद्धव ठाकरे फ्रंटला असतात, मात्र आज परदेशात आहेत उद्धव ठाकरे. ऑनलाईन असतील ना, मला माहीत नाही. मला माहीत नाही, तिथं परदेशातनं शेवटी आता हाच पर्याय आहे ना, एकतर फेसबुक किंवा ऑनलाईन, बाकी मला माहीत नाही. संजय राऊत यांनी राहुल गांधी हे पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील असं सांगितलं. संजय राऊत, तर मी तेच सांगितलं ना, 3 दिवसासाठी एखाद्याचं समाधान करायचं काय. कोणी सांगू शकतात ते राहुल गांधी कशाला, कोणीही 3 दिवसासाठी पंतप्रधान पदाचा उमेदवार होऊ शकतो, नंतर 5 वर्षांना परत करायचं आहे. त्याच्यामुळे एखादी बैठक करणं, मला सांगा की आपण आता एक्झिट पोलचा विषय या ठिकाणी काढला. आज मला 2-3 चॅनलवर शिवसेनेच्या माध्यमातून एक्झिट पोलच्या याच्यावर चर्चा करण्यासाठी बोलवलेलं आहे. आमच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितलं एक्झिट पोलला चर्चेला जाऊ नका म्हणून, कारण आम्हाला कॉन्फिडन्स आहे. ज्यांना कॉन्फिडन्स नाही, ज्यांनी पराभव बघितलेला आहे, त्यांनी आदेश काढला आहे की एक्झिट पोलच्या कुठच्याही कार्यक्रमाला उपस्थित राहायचं नाही. आम्हाला भीतीच नाही. त्याच्यामुळे पंतप्रधान पदाचा उमेदवार जो आहे तो 72 तासासाठी आहे आणि त्या 72 तासाच्या पंतप्रधानाच्या उमेदवाराला आमच्या महायुतीकडनं शुभेच्छा. इंडिया आघाडी 295 जागा जिंकेल असं मल्लिकार्जुन खरगे या बैठकीनंतर म्हणाले. आपल्याला काय वाटतं दादा? चुकीचं बोलले ते. 450च्याच पुढे जातील. 278 300 बोलायला काही पडत नाही. हे सगळं 78 काय ते 72 तास 78 तास स्वतःचं समाधान करून घेण्यासारखं आहे. निर्विवाद नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान होणार आहेत असं मतदान देशातल्या नागरिकांनी बंधू भगिनींनी केलेलं आहे. त्याच्यामुळं हा टाईमपास चालू आहे. 72 तासानंतर तुम्हाला देखील कळणार आहे, मला देखील कळणार आहे की देशाचं पंतप्रधान कोण होणार आहे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदीच NDAचे म्हणून होणार आहे. विपक्ष लगातार हमला किया जा रहा है कि यहाँ के उद्योग जा रहे हैं. देवेंद्र जी ने कल एक रिपोर्ट भी ट्वीट की थी, क्या कहना है आप? नहीं, वो रिपोर्ट माननीय देवेंद्र जी का नहीं था. वो रिपोर्ट दिल्ली के रेपुटेड एजेंसी का था और उस रिपोर्ट में है कि वापस दूसरे साल
महाराष्ट्र एफडीआई में नंबर 1 है। जो 3 साल पहले कर्नाटक स्टेट 1 नंबर पे था, उसके पहले गुजरात स्टेट 1 नंबर पे था। 2 बरस पहले एकनाथ शिंदे साहब का नेतृत्व में जो सरकार यहाँ स्थापन हुआ, उसमें देवेंद्र जी डीसीएम साहब है, अजीत दादा भी है। उनके नेतृत्व में पिछले साल भी और ये साल भी अपना महाराष्ट्र वापस एफडीआई में 1 नंबर पे है। कई उद्योग बाहर जा रहे हैं, तो ऐसा आरोप हो रहा है, ट्वीट किया नहीं, जा रहा है। पूना में जो आईटी सेक्टर है, वहाँ हिंजवाड़ी करके जो एमआईडीसी है, उसमें से आईटी के प्रकल्प कोई बाहर गए, ऐसा किसी ने ट्वीट किया था और उसके ऊपर बहस चल रही थी, इतने बाहर गए उतने बाहर गए। आईटी सेक्टर में से कोई भी बाहर नहीं गया है। पिछले कई साल पहले 21 कंपनियां जो थी वो बाहर गई थी। जब महाविकास आघाड़ी का सरकार था तब 13 कंपनियां बाहर गई। अभी 2 साल में 3 कंपनी बाहर गई, लेकिन वो शिफ्ट होगी, स्थलांतरित होगी। इसलिए बेरोजगारी वहाँ बढ़ गई है, बेरोजगारी का ऐसा हो गया है, ऐसा ट्वीट जो किया जाता है वो गलत है। वो पूरी इन्वेस्टमेंट महाराष्ट्र में और जल्द से जल्द और भी इन्वेस्टमेंट महाराष्ट्र में आएगी। हमने जो डिस्ट्रिक्ट लेवल पे एक्सपेंशन का एक प्रोग्राम लिया था, उसमें भी 95,000 करोड़ की इन्वेस्टमेंट महाराष्ट्र में होगी है। और जो मुख्यमंत्री रोजगार निर्मित योजना हमारी जो स्कीम है, उसमें भी हमने मेरे ख्याल से 30,000 नए उद्योजक जो बनाने का टारगेट लिया था, वो भी हमने कंप्लीट कर दिया। एग्जिट पोल आ रहे हैं और कुछ एग्जिट पोल में एनडीए की सरकार बनती दिखाई दे रही है। आप कैसे देखते हैं? 4 तारीख को रिजल्ट के बाद नरेंद्र मोदी साहब ही देश के पंतप्रधान बनेंगे, ये वोटर्स ने तय किया है। विपक्ष जो है वो आज के एग्जिट पोल के डिबेट में हिस्सा नहीं ले रहे हैं। उनका कहना है कि सीधा 4 तारीख को ही मोदी सरकार की विदाई होने वाली है। नहीं, उनकी हार निश्चित है, ये उनको भी पता है, इसलिए वो एग्जिट पोल में डिस्कशन के लिए नहीं आ रहे। ये तो बात अभी फाइनल हो गया है कि उनकी हार तो पक्की है। आज बैठक हुई दिल्ली में मल्लिकार्जुन खड़गे के निवास पर और वहाँ पर आगे की रणनीति तैयार की गई। उनका कहना है कि 48 घंटे में चुनाव की रिजल्ट आती है, हम लोग प्रधानमंत्री का चेहरा सामने रखेंगे। अभी नाम डिक्लेयर किया है नहीं किया है मुझको मालूम नहीं, लेकिन जो पार्टी एग्जिट पोल के डिस्कशन में नहीं आती वो कैसे जीत सकती है? उन्होंने हार पहले से ही स्वीकार की है और मेरे ख्याल से मीटिंग में ऐसा फाइनल होगा कि अभी हार के बाद हम क्या करेंगे, कहाँ जाए, इसलिए वो मीटिंग थी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।